दरवर्षी राज्य सरकार पीक कर्जावरील व्याजाची 6% रक्कम बँकेत जमा करत होती. मात्र यावर्षी ती व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना ती रक्कम बँकेत व्याजासकट भरावी लागत होती. मात्र आता अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे 31 मार्चपर्यंत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 0% व्याजदराने पीक कर्ज परत करता येणार आहे. ज्यावेळी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करेल तेव्हा शेतकऱ्याने ती रक्कम बँकेत जमा करावी किंवा नवीन पीक कर्ज घेताना ती रक्कम भरावी. हा ऐतिहासिक निर्णय अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे. हा ऐतिहासिक निर्णय राज्यातील पहिला निर्णय असल्याचे बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सांगितले. याचा फायदा अमरावती जिल्ह्यातील 50,000 शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती यांनी अतिशय क्रांतिकारी आणि शेतकऱ्याच्या हिताचा अतिशय धाडसी निर्णय आपण घेतलेला आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक 6% व्याज माफी न देता पूर्ण 6% धरून कर्ज वसूल केल्या जात आहे. परंतु आम्ही शेतकऱ्याचा हिताचा निर्णय म्हणून 6% जे केंद्र आणि राज्य सरकार माफ करतं ते व्याज वसूल न करता मार्च महिन्यापर्यंत जे कर्ज पूर्ण भरेल त्यांनी नंतर त्यांच्या खात्यात शेतकऱ्याच्या जमा झाल्यावरही आमच्या खात्यात जमा करावं. शेतकऱ्यांनी या अटी शर्तीवर आपण 0 दरात सध्या कर्जाची वसुली 31 मार्चपर्यंत करत आहे आणि ही महाराष्ट्रातली पहिली बँक आहे. ते आता सरकार जमा करेल तेव्हा करेल. ते हल्ली 4-5 महिन्यात जमा होते. आम्ही त्याचा विचार न करता शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेऊन आपण हे 6% शेतकऱ्याच्या बचत खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारनं घेण्याचं ठरलं होतं. आम्ही सरकारवर पण या बाबतीत आग्रही आहोत का जे पूर्वीप्रमाणे पद्धत होती त्याप्रमाणेच पद्धत आपण अवलंबली पाहिजे, त्याप्रमाणेच निर्णय कायम ठेवला पाहिजे आणि 6% ते पैसे आहे बँकेच्या खात्यातच जमा केले पाहिजे. यासाठी आम्ही आग्रहीच आहोत सरकारसाठी. पण सरकारनं उद्या काही निर्णय घेतला, सरकार आमचाच निर्णय घेईल ह्या पण अपेक्षा आहे. पण जर तर काही असलं तरी शेतकऱ्याला कर्ज भरणे सुलभ व्हावं, 0%तच त्याचं कर्ज वसूल व्हावं, हा महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. याचा फायदा अमरावती जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना? 50,000 ते 55,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि 22 ते 23 कोटी रुपये जे 6% कर्ज वसुली आहे ते आम्ही नंतर शेतकऱ्याच्या कडून वसूल करू, पण हल्ली नाही. इतर बँकांना तुम्ही काय आवाहन करणार? इतरही बँकेनं आमच्या बँकेसोबत येऊन शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहावं आणि ह्या निर्णय घेण्यास सरकारला बाध्य करावं. AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर.